लागला का सीतेचा शोध? होय प्रभू, त्या लंकापती रावणाने सीतेला अशोक वनात लपवून ठेवले आहे. मग काय म्हणाला तो रावण? तो म्हणाला, ए माकडा, की त्या रामाला जाऊन सांग की सीता तुला कल्पनाही मिळणार नाही. असं काय? लक्ष्मणा, आताच्या आता लंकेला जाण्याची तयारी कर. जशी आज्ञा प्रभू. तू माझी सीता माझ्या स्वाधीन करतोस की नाही? नाही, जीव गेला तरी चालेल, पण सीता तुला कल्पनाही मिळणार नाही. असं काय? मग हो युद्धाला तयार. देवाची द्वारे उभा क्षण रिवण गांवचो शिगमो जशे अजय बाबान सांगले कडेन आसा. मांडार नमन खेळटात, तेज नंतर आमची दशमी देवूळ खेळटात, आमचो फुडलो गांव खेळटात. तेन्ना हे गांव आनी हे सगळे खेळटले जाल्यार आमकां भुरग्यांची गरज पडटा. तेन्ना आमी एक म्हयने पयलीं आमचे गांवचे भुरगे अशे ल्हान ल्हान तुमकां दिश्टी पडटलेच हे कितले ल्हान आसा ते, थोडेशे व्हडले
ते स्कुलाक थोडे प्रायमरी शाळेत वयतात त्या सगळे भुरग्यांक आमी 1 म्हयनो तेंचे आमी सगळ्यांक तांकां एक शिकवण दितात बाबा खेळ खेळपाचो तारगटी जी आसा ते तरेतरेवार डाव आसतात ते डाव खेळपाचे तांकां आमी शिकयतात तशी बारीक बारीक नाटकुली पौराणीक नाटकुली थोडीशी कोंकणी नाटकुली अशें म्हणून आमी तांकां 1 म्हयन्यान हें सगळें शिकयतात तितूंत भितर आमचो गोफ आसता गोफूय शिकयता आमी आनी हें आमचे देवळा कडेन आमी सुरवात करतात मागीर गांव आनी तेजे नंतर आमचे मांडार जेन्ना मांडार आमचो मांड न्हिवपाचे दीस आसता पुनवेचो ते दिसाक आमी हो सगळे खेळ मांडार खेळोन लास्ट आमचो मांड न्हिवयतात आनी तेजे नंतर आमची होळी अशें आमी आनी लास्ट आमचे मांड न्हिवोन जातकीर आमी उदक न्हांवपाक आमची न्हंयचेर वयतात आनी थंय हळडून घेतात आनी हो शिगम्याची सांगात करतात.